लढायचं ठरलं तर जसं पाठीमागच्या वेळेस ताकदीनं पाडलं होतं तसं यावेळेस सुद्धा ताकदीनं सगळ्यांनी ठेवलं. जसं समाजाची ताकद दाखवली पाडून, आपलं ठरलं होतं की पाडून तरी ताकद दाखवायचं, तर या राज्यातल्या जनतेनं ताकद लावून पाडून दाखवलं. आता निवडून आणून मराठ्यांनी आणि सगळ्या जातीने ताकद दाखवली. आता 29ला जो जर तरचा निर्णय होईल त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. समाज जर म्हणला उभा करायचे तर उभा करू, ते जर म्हणले पाडायचा तर पाडायला सुरुवात करू. परंतु मी जे बोलतो ते कधी पण करतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न यायला लागले. आता शेतकरी सुद्धा ताकदीने इकडे यायला लागला. आता आपले मिलिटरीच्या माध्यमातून आपले सैनिक बांधव यांचेही प्रश्न आहेत. शिक्षकांचे सुद्धा राज्यात काही प्रश्न आहेत. खूप मोठे वर्ग आहे त्यांचा की त्यांचे खूप दिवसापासून समस्या आहे. जे काही कंपन्यामध्ये इकडं तिकडं मजुरी म्हणून काम करतात यांचे सुद्धा लाखात प्रश्न. आणि बाकीच्या मराठा, दलित, मुस्लिम, ओबीसी त्यांच्या तर आहेतच आहेत. हे 4-5 घटक खूप महत्त्वाचे आहेत राज्यासाठी. सैनिक असो, शेतकरी असो, काम करणारे असो, शिक्षकांचा वर्ग आहे, काही डॉक्टरांचे प्रश्न आहेत. हे जे लोकांचे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी जर आपण सगळ्यांनी शक्ती एकवटली, तुमच्या मनात इथे व्हायला काहीच वेळ नाही लागणार. आणि तुमचे प्रश्न एकदा तिथं एक माणूस गेला ना, तुमचा प्रश्न कसा ते सोडित नाही मी बघतो. राजकारणी नाही म्हणून शब्द द्यायचे काही करायचं. जर का बाबा तुम्ही म्हणतात तसं झालं, शेतकऱ्याचे, सैनिकाचे, मराठ्याचे बी, मुस्लिम, दलित सगळ्या जाती धर्माचे प्रश्न सुटलेच म्हणून सांगा. फायलेवरच बसत होते. कारण तिथं फक्त 29ला काय होतं याच्यावर लक्ष आहे. प्रश्नाची काळजी नका. आपले लोक गेल्यावर प्रश्नात काहीच राहिला. तुम्हाला फायल्यावरच नाही बसत होते तुमच्याच फायदे. शेतकऱ्याचे प्रश्न सुटायला लागतंय काय? काही होऊ शकतं हातात आल्यावर. तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला, खरंच मन भारावून गेलं. जसं तुम्ही ऊर्जा देता लढायला बॉर्डरवर, तसं मला बी थोडं आता मी उठून उठून भरायला तसं. पण आता 29ला शेवटी माझ्या पुढं मालक उभा आहे. आणखी समाज मालकाला विचारल्याशिवाय पाऊल उचलता आहे. आणि जर तसं झालं कदाचित प्रश्न ठेवत नाही येऊ शकतोय माझा तुम्हाला. प्रश्न ठेवत नाही, तुमचे ठेवत नाही, शेतकऱ्याचे ठेवत नाही, कोणाचे ठेवत नाही. कारण ते सत्ता केंद्र प्रश्न सोडवण्यासाठी. मग जिथं प्रश्न सुटतात, आपण काय उदाहरणार्थ एखादा आपल्याला आजार झाला, आजार बरा करायचं केंद्र कोणचं आहे? हॉस्पिटल. डॉक्टरांकडे गेले माणूस क्लिअर. तसंच जनतेचे, महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीचे, सैनिकाचे, शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे असेल तर केंद्र तिथे विधानसभा. विधानसभेत बसले की प्रश्न सुटले, दवाखान्यात ते येईल. पण तिथले डॉक्टर नीट नाही त्या दवाखान्यात, येड्याच्या गोळ्या खाते. त्याच्यामुळे ते डॉक्टर तिथे चांगले नाहीत. आपल्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बदलावं लागतील तर पेशंट नीट होते. पेशंट झाले जनता आणि डॉक्टर झाले ते. ताप नसले तरी तापीचे इंजेक्शन देते माणसाला. असे उलट्या खोकडीचे म्हटले तिथं जाऊ. एकदा सगळ्यांना न्याय द्यायचा असला तर आपण ताकदीने एकत्र राहा. मनभेद होऊन देऊ नका. मग आता मनभेद नाही होऊ द्यायचे. एकदा खेळायचं ठरलं ना, त्यांनी किती त्रास दिला तरी बदलायचं नाही. उद्या सगळे फोडी देत बरं कधी जे माझ्याकडे येईल का त्याच्या लगेच कामाला लागेल. सैनिक हा फुटासारखा नाही. मलाच नाही म्हणत जनरल आता पुरा राज्यासाठी चालू नाही शकत नको. कारण देवाला आपण देशाच्या प्रतीक हे मानतो. ते तुम्ही तुमच्या क्षेत्रात आहे, ते तुमच्या क्षेत्रात आहे. पण सत्य परिस्थिती सांगतो की ते असं करत असते. आणि त्याच्यात आपण घुसलो की आपण आपल्या जातीला म्हणा, शेतकऱ्याला म्हणा बसवत असतो. कारण आता मी काही प्रश्न सोडवणार आहे ते मोठमोठा. मग हे प्रश्न सोडत असताना
असं करू नका, तुम्हाला अमकं देतो, तुम्हाला तमकं देतो. मी फुटलो की त्या प्रश्नाचं वाटलं झालं राहिलं. त्यामुळे मी फुटत नाही म्हणून मी कदारलेत मला. तसं माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या बांधवांना राज्यातल्या सांगतो मी आजच, की एकदा इथं आलं की ते सरकार लगेच तुमच्या कानाला लागतं. मी तुला आमदार किती, तुला विधानसभेवर नेतो, एखादी गाडी भरून पैसे धर, म्हणजे असं. मग आपल्याला वाटतं किती पैसे एवढं काय तर डोक्याला ताण घ्यायचा आहे. पण मग त्या प्रश्नाचं वाटोळ होतं हे ध्यानात ठेवा. त्या प्रश्नाचं वाटोळ होतं. तुमचं भागतं, माझं भागतं त्या पैशावर पदावर, पण प्रश्नाचं वाटोळ होतं. मग पुन्हा पुन्हा आपण गरीब जे म्हणतो ना, खरी चूक सांगतो तुम्हाला मी. आपण जे म्हणतो ना, गरीब गरीब राहिला मोठा मोठा होत गेला. आपल्याला त्यांचा पैसा नको, आपल्याला कायमच्या सुविधा पाहिजे, कायमच्या सुविधा पाहिजे, पैसे नको द्यायला. आपण तिथं फसतो. मग लोक नाही म्हणत का की गरीब गरीब राहिला मोठा मोठा झाला. मोठं होण्याचं कारण ते मोठ्याला माहिती, याला 1500 रुपये दिले की कामच चालायचं. गरिबांनी एकच डोक्यात ठेवणं गरजेचं आहे, 1500 बी घेणं गरजेचं आहे. आणि आपल्या लेकराला कायमच्या सुविधासाठी लढणं सुद्धा गरजेचं आहे. नसतं आपले लोक काय करतायत, एखादा मोठा आला, मोठ्याला माहिती आपलं दुखणं त्यांना माहित असतं. 500 रुपये लागत. 500 रुपयात तो 5 वर्ष आपला कायमच्या लेकराचा वाटोळा करून जातो. शेतकरी असेल तर शेतकऱ्यांचं कायमचं त्या 500 रुपयासाठी वाटोळा करून जातो. त्यासाठी तुमचे 500 नको, आम्हाला कायमच्या सुविधा पाहिजेत, आम्हाला कायमच्या. हे जेव्हा प्रत्येक जण शिकल त्या दिवशी असं परिवर्तन होणार आहे की गरीब जे म्हणतो ना आपण, गरीब गरीब राहिला मोठा मोठा होत चालला, मोठा खाली येईल आणि गरीब वर जाईल. हे घडणार आहे. कसा वर जाईल, तुम्हाला आरक्षण मिळालं, तुमचे लेकरं मोठे होत जाणार, तुमच्या शेतीच्या पिकाला भाव मिळाला, तुम्ही मोठे होत जाणार. कुठं कामगार आहे, ती कंपनी मोठी होती, त्याला तेवढाच पगार असतो. कंपनीचा फक्त हिशोब आहे कोणतं देऊ, 2000 कोटी नफ्यात आहे, ते वाढत चालतो. त्यांचे प्रश्न काय आहे. आता हे सैनिक आहेत, यांचे GR असून जर यांना जमिनी मिळणार असल्या, याच्यापेक्षा काय नालायक सरकार असलं पाहिजे आणखी. यांच्यापेक्षा रक्त सांगणारे दुसरे सैनिक आहेत कोण. तुम्ही आम्ही तरी भाषणात गप्पा आणतो नुसत्या. सैनिक जगला पाहिजे, जय जवान जय किसान. समजा आम्ही राजकारणी लोक, पण ते सत्यात उतरून तुम्ही सैनिक दाखवता, मरून दाखवता, शहीद होऊन दाखवता, समोरच्यालाही मारून दाखवता. त्यांचे जर प्रश्न सुटत नसले, यांच्यासारखे नालायक पाहिजे दुसरे आहे का कोणची. म्हणून आपल्यालाच आपल्या डोक्यात घेतलं पाहिजे की आपले प्रश्न आपण सोडू. आणि मला वाटतं तुमचं रिटायरमेंटचं सुद्धा शहीद झाल्यानंतर काही कुटुंबाचे सुद्धा मोठे प्रश्न आहेत, तेही माझ्याकडे एकदा आले होते की त्या मला एक कळत नाही राव, हे जाऊ त्या राजकारण मी आम्ही येणार आहे, त्याच्यात नाही येणार. जे देश सांभाळते शहीद झाल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबाशी खेळता तुम्ही सरकार म्हणून. मग ही विचार आपणच केला पाहिजे. उगा आमिषाला बळी पडू नये, तुम्ही नाही, पूर्ण राज्य म्हणतोय, आमिषाला बळी न पडता ठोक भूमिका घ्यायची. आयुष्याच्या सुविधा पाहिजे. तात्पुरतं देऊ नको ते 15 दिवस पुरलं, 4 दिवस पुरलं. त्या निवडणुकीच्या काळात आपले लोक काय काय विनाकारण मागं पळत येत, घेणं नाही देणं नाही, तर मागं पळत येत. एकदा निवडणूक झाल्यावर, एकदा ती निवडून आला, पुन्हा त्यांनी त्याला फोन करून बोलवलं, दाखव बरं मला. एकदा त्याच्यावर बोला पडला की दुसऱ्या दिवशी असं दाखवा मला की त्याला फोन आला, ये इकडं म्हणून. ते म्हणून तुम्ही बिझी आहात, मी गडबडीत, आता खूप गोष्टी चालू आहेत, मी अमुक अमुक कामासाठी अमुक अमुक ऑफिसला आलो होतो. 2 वर्ष आता त्याच्यात ते 2 वर्ष म्हणजे आपली लायकी कमी हे दाखवून द्यायचं काम ते करते. आणि त्याची लायकी कुणी वाढवली? आपण गरीब शेतकऱ्यांनी, मराठ्यांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी त्याची लायकी वाढली. त्या लायकी तरी होती का? आपण निवडून दिलं म्हणून त्याला लायकी आहे. आणि ते आपली प्रतिष्ठा सुद्धा ओळखत नाही, आपली इज्जत घालवण्याचं काम करतात. म्हणून या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची क्षमता आपल्या गरिबांच्या पोर आहे. मी ह्या ठासून सैनिकांच्या समोर सांगतो की गोर गरिबांना, सगळ्या जाती धर्मांना न्याय द्यायची क्षमता आपल्यामध्ये आहे. आणि सगळ्या जातीचे, शेतकऱ्यांचे, सगळ्या क्षेत्रातल्या नोकरदार वर्गांचे, सैनिक असो,
मजूर असू द्या, मी म्हणतो प्रश्नच असू द्या, मी त्याला एक टायटलच देऊन टाकला, गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचा लावा. मग गरजवंत समाज म्हणजे सगळे झाले तरी फक्त प्रश्न घेऊन यायचं, पण दिलेला माणूस तिथं पाठीला पाहिजे ना, तरच प्रश्न सुटल, नाही तर प्रश्न कसा सुटल. एखादा सैनिकाचा बी माणूस तिथे गेला पाहिजे, ज्याचे त्याचे जो प्रश्न मांडत, शेतकऱ्यांचाही तिथे गेला पाहिजे. एखादा सगळ्या जाती धर्माचे बी 2-2, 4-4 तिथे गेले पाहिजेत, तर हे प्रश्न सुटतील. आपल्याला हे करायसाठी, कायमच्या सुविधा मिळवण्यासाठी जर उठाव करायचा ठरला तर माझं पुन्हा पुन्हा तेच आव्हान आहे. पाठीमागच्या वेळेस मराठ्यांनी पाडून ताकद दाखवली, आता सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांपासून सगळ्या बांधवांनी निवडून आणून आपली ताकद दाखवायची. प्रश्नाची काळजी कोणी करायची नाही. मी फक्त सांगितलं याला निवडून द्या किंवा याला पाडा, तुम्ही करायचं, प्रश्न माझ्याकडे घेऊन यायचे, त्याच्याकडे जायचं नाही. तुमचं त्याचं पटतंय नाही पटतंय, आता काय कायचं काय असतं, एखादा उमेदवार दिलं त्याचं पटत नाही, पडलं ते म्हणता येत हे उमेदवार नको आपल्याला. तुम्हाला एवढंच सांगतो, ते कुणी दिलेला असू द्या, तुम्ही त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघू नका, पण मतदान करा. तुमचा प्रश्न त्याला सांगू पण नका. मला सांगा तो कसा प्रश्न सोडित नाही तुम्ही निवडून दिलेला, त्याला प्रश्न तुम्ही निवडून दिला म्हणून तो जर तुमचा प्रश्न सोडित नसला, तो माझ्याकडे तुम्ही कसा घोडेला होतो त्याला. मी प्रश्न सोडायला मी आहे ना, तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज आहे. मी तुमचे प्रश्न सोडून घेतो, पण ताकद जशी पाडून दाखवली तशी आपली ताकद आता निवडून आणून दाखवायची. जर योग्य दाखवलं तर चला, तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्या प्रश्नाची काळजी करू.